2025 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मुस्लिम पाचापेठ येथील इक्बाल फॅशनच्या जवळ असलेल्या फिर्यादी उमर फारूक मकबूल बडेपीर यांना व त्यांच्या पुतण्याला कोयत्याने व तलवारीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करून गंभीररित्या जखमी केल्याच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे अबू सुफियान मुनाब बागवान, मोहम्मद शुएब अब्दुल रशीद शेख, सद्दाम मोहम्मद अली बागवान यांना सोलापूर येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी उमर फारूक मकबूल बडेपीर वय 42 राहणार मुस्लिम पाचापेठ सोलापूर हे दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास जेवण खाण करून त्यांच्या घरासमोर थांबले असताना 1 महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी नामे जैद दलाल, उमेर मिरजकर, सद्दाम हत्तुरे, सुफियान हत्तुरे, मैनुद्दीन हत्तुरे, शोएब शेख व 2 अनोळखी इसम हे फिर्यादीच्या घरासमोर मोटरसाइकिलीवर आले व त्यांनी फिर्यादीला तुझे बहुत मस्ती आई है क्या, तू हमारे लोगों के साथ पंगा लेते क्या, अब रमज़ान ख़त्म हो गया है, अब तुझे खलासी कर देता हूँ असे म्हणून त्या ठिकाणी आलेल्या मोटरसायकलवर आलेल्या आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून त्या ठिकाणी हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यावेळी उमेर मिरजकर याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या गळ्यावर वार केला असता सदरचा वार फिर्यादीने हाताने चुकवला। त्यावेळी फिर्यादीच्या हातावर वार झाला। त्याच वेळेला जैद दलाल याने सुद्धा त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु फिर्यादीने तो देखील वार चुकवला। त्यानंतर मैनुद्दीन हत्तुरे याने तलवारीने फिर्यादीला मारण्यासाठी अंगावर धावून गेला व त्यावेळी फिर्यादीला वाचवण्याकरिता इस्माईल बडेपीर हा त्या ठिकाणी मध्ये आला असता त्याच्या दंडावर त्या ठिकाणी वार बसला। अशा प्रकारे आरोपींनी संगनमत करून यातील फिर्यादी उमर मकबूल बडेपीर याला जीवे ठार मारण्याच्या हेतूने खुनी हल्ला केल्याचा गुन्हा जेलरोड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेला होता। यामध्ये आरोपींच्या विरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता कलम 109 प्रमाणे व इतर कलमांतर्गत तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या गुन्ह्यामध्ये तपासादरम्यान जेलरोड पोलिसांनी आरोपी अबू सुफियान मुनाब बागवान, उमेर कामिल मिरजकर, शोएब अब्दुल रशीद शेख यांना अटक केलेली होती व त्यांची पोलीस कस्टडीनंतर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झालेली होती। यामध्ये इतर आरोपी हे फरार होते। आरोपींना अटक केल्यानंतर आम्ही अबू सुफियान मुनाब बागवान व शोएब अब्दुल रशीद शेख यांच्यातर्फे जामीन अर्ज दाखल केला होता। तसेच फरार आरोपी सद्दाम बागवान याच्या वतीने देखील अटकपूर्व जामीन अर्ज सादर केलेला होता। सदर तिन्ही जामीन अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश RJ कटारिया साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली। या सुनावणीच्या अंतिम युक्तिवादावेळी आम्ही आरोपींच्या वतीने युक्तिवाद करत असताना आरोपी हे हत्तुरे ग्रुपचे मुलं आहेत आणि हत्तुरे यांचं राजकीय पाठबळ पाहता त्यांना येणाऱ्या इलेक्शनमध्ये नुकसान व्हावं म्हणून त्यांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये घटनेला जे स्वरूप देण्यात आलेले आहे हे अतिशय विचारपूर्वक करून 2 दिवसानंतर उशिराने फिर्याद दाखल केलेली आहे। घटनेच्या वेळी आरोपी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते व त्यांनी फिर्यादीला व साक्षीदारांना कोणत्याही प्रकारे मारहाण केलेली नाही। यामध्ये वास्तविक पाहता प्रस्तुत गुन्ह्याचा तपास प्राथमिकदृष्ट्या संपलेला आहे। पोलिसांनी घटनास्थळाचे पंचनामे केलेले आहेत, साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत। तसेच या प्रकरणामध्ये आवश्यक असलेले सर्व तपासाचे तांत्रिक मुद्दा पोलिसांनी पूर्ण केलेला असल्यामुळे आरोपींना जेलमध्ये ठेवणे योग्य होणार नाही आणि आरोपी हे त्यांच्या कुटुंबातील कर्ते व्यक्ती असून ते प्रतिष्ठित घरातील व्यक्ती आहेत असा युक्तिवाद केला। तसेच सद्दाम बागवान याच्या वतीने युक्तिवाद करत असताना आरोपी हा घटनास्थळावर उपस्थित नसताना सुद्धा केवळ राजकीय वैमनस्यापोटी त्याचं नाव या प्रस्तुत गुन्ह्यामध्ये गुंतवलेलं आहे। त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची रिकव्हरी अथवा डिस्कव्हरी होण्याची नाही आहे। त्यामुळे तिन्ही आरोपींना जामीन मंजूर करण्याची विनंती आम्ही मेहरबान न्यायालयास केली असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश श्री RJ कटारिया साहेब यांनी आरोपी अबू सुफियान बागवान व मोहम्मद शुएब अब्दुल रशीद शेख यांना रेग्युलर जामीन मंजूर केलेला आहे। तसेच यामधील फरार आरोपी सद्दाम बागवान याला अटकपूर्व जामीन मंजूर केलेला असून तिन्ही आरोपींना पोलीस स्टेशनला हजेरी देण्याची अट मेहरबान न्यायालयाने टाकलेली आहे।